चलो. गोष्टीचं नाव आहे जादुई बूट. एक मुलगी असते, तिची आई वारलेली असते. सावत्र असते. सावत्र म्हणजे आता वेगळं काही सांगायलाच नको ना. खूप छळ करत असते तिचा, त्रास देत असते आणि काय नाही, काय नाही, काय. जे सगळं इतर सावत्र असतं तसंच. पण तिला अजून 2 सावत्र बहिणी पण असतात. त्यांचाही आगाऊपणा वेगळा असतो. तिला सगळीकडनं असं त्रास म्हणण्यापेक्षा पण टॉर्चर करत असतात ते सगळेजण. बिचारी गरीब असते स्वभावानी. सगळी कामं करते आणि डास वगैरे असतात तिथे कोठी घरात असं तिला आई झोपायला देते. हॉलमध्ये जागा असते, पण नाही. तिला त्रास कुठून नाही द्यायचा. सावत्र आहे ना ती आपली मुलगी. असं करत ती बिचारी रडत-खडत आयुष्य जगत असते. आणि या बहिणी खूप दादागिरी करत असतात. हे करून दे, ते करून दे, ते सगळ्या एका वयाच्या. तिला बिचारीला सारखं काम आणि या दोघी मस्त ऐटीत बसतात. आई शिळं-पाकं जेवायला देत असते. काही नाही बिचारं निमूट खात असतं. खरं हे वय तिचं पण खेळायचं, बागडायचं असतं. पण काय, एकदा काय होतं, राजवाड्यातून ना सगळ्यांसाठी आमंत्रण येतं. सगळ्यांसाठी असतं हां ते, की सगळ्या प्रजेनी आज राजवाड्यात या. आज मेजवानी आहे आणि तिकडे छान-छून काहीतरी असं मस्त खायला असणार आहे, सगळं असणार आहे. हे या बहिणी दोघी बडबडच असतात हं. पण त्यांना असं नाही वाटत, की आपण आईला सांगावं, हिला पण घेऊन चल म्हणून. जातात त्या तिघीजणी एकदम छान नट्टापट्टा करून जातात. आणि आपलं गरीब बिचारी पोरगी अशीच घरात बसून राहते. काम पण संपलेलं असतं. मग रडायला येतं, "मला का नाही नेलं? मला का नाही नेलं?" पण तिच्यावरती तिचा चांगुलपणा बघून एक परीराणी प्रसन्न होते आणि येते तिला भेटायला घरी. आ, "अरे वाह! मला परी आली भेटायला. परी किती छान." असं तसं ती तिच्याशी गप्पा मारते. परीराणी म्हणते, "मगाशी तू रडत होतीस. तुला पण जायचंय का राजवाड्यात?" "हो ना, पण मला आईने नाही नेलं ना. मला कोण नाही माझी हौस करणारं." परिराणी म्हणते, "मी करते." "चालेल, पण मी सांगेन त्या अटी पाळायच्या आणि मी तुला राजवाड्यात सोडेन." अरे वाह! एक मस्त सुंदर ड्रेस परिराणीच्या हातात येतो. त्या ड्रेसवर घालायला परिराणी तिला काचेचे बूट पण देते. एकदम मस्त, सगळ्यांपेक्षा वेगळे. ती खूप खुश होते. "अरे वाह! हे माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे." आनंदी होते आणि मग परिराणी म्हणते, "चल पटपट मी तुला तयार करते." ती तिला तयार करते. तो नवा ड्रेस घालते. पिंक कलरचा असतो त्याच्यामुळे तो तिला आणखीन छान दिसतो. काचेचे बूट घालून देते. पण परिराणी म्हणते, "हे बघ, माझी ही जी काही जादू आहे ना, ही काही वेळातच संपणार आहे. मध्यरात्रीच्या नंतर माझी जादू राहणार नाही. त्याच्यामुळे अगदी बाकी लोकं रात्रभर राहणार असतील, तरी तुला तिथे तेवढा वेळ थांबता येणार नाही. मला मध्यरात्रीच्या आधी तू घरी आलेली हवी आहेस. कारण आपल्याला हे सगळं बदलायला लागेल ना, बाकी कोणाला कळता कामा नये तिथे तू गेली होतीस." "हो परिराणी, परिराणी, हो. कारण मला एवढं तू जाऊ देतेस हेच माझ्यासाठी खूप आहे गं. मला आनंद झालाय केवढा. पण मी नाही विसरणार. मी येईन तू सांगितलेल्या वेळेत. नाहीतर मग मला माहिती आहे ना, की काय त्रास होईल तुला पण आणि मला पण. त्याच्यापेक्षा मी येते लवकर-लवकर." छान बागडत परिराणी तिला तिथे सोडते राजवाड्यात. ती पण जाते. मज्जा, मज्जा, मज्जा. तोपर्यंत ना अ, तिथे मेजवानीची म्हणजे खायची-प्यायची तर आहेच, पण बाकीची पण. ती मेजवानी चालू होते. सगळेजण डान्स करत असतात. राजकुमाराला ही एवढी आवडलेली असते ना आपली, तिचं नाव असतं सिंड्रेला. तो तिला विचारतो, "माझ्याबरोबर डान्स करशील?" ती पण हो म्हणते आनंदाने आणि ते दोघं मस्त भरपूर नाच करतात आणि खूप, खूप, खूप आनंदी असतात. तिचं लक्ष घड्याळाकडे जातं. आहे अजून थोडा वेळ मध्यरात्र व्हायला. आपल्याला पोहोचायलाही तेवढाच वेळ लागेल, पण आहे वेळ. म्हणून अजून थोडा नाच करते त्याच्याबरोबर. दोघं खुश होतात.
दोघं एकमेकांना आवडायला लागलेले असतात तोपर्यंत. आणखीन मग जसा वेळ आत्ता अगदी झालाय हे कळतं, तशी ती धावत सुटते घरी. धावता धावता तिचा काचेचा बूट राजवाड्याच्या शेवटच्या पायरीपाशी पडतो. शिपाई तो उचलून ठेवतात आणि ही अशी पळून का गेली, कोण आहे मुलगी, हिने नाव नाही सांगितलं, असं सगळं राजकुमाराला खूप सारे क्वेश्चन मार्क्स असतात. हे कसं व्हायचं, मला ही परत कधी सापडणार, कशी सापडणार, मला तर ही आवडली आहे. असं सगळं होत असताना मग ते काय होतं, ती घरी पोचते. तिच्या लक्षात येतं आपला बूट बाहेर विसरलाय. ती परिराणीला सांगते. परिराणी म्हणते, जाऊ देत, मी बूट काय परत कोणाला वापरणार नाहीये, तर जाऊ देत. कपडे बिपडे बदलते आणि मग परिराणी निघून जाते. आई यायला अजून वेळ असतो, त्याच्यामुळे सिंड्रेला अजूनपर्यंत आनंदातच असते. आई आली की बडबड बडबड चालू होणार ना त्या सावत्र आईची. ती आनंदात असते. पण तो एक जो बूट सापडलेला असतो ना, तो शिपाई राजकुमाराकडे नेऊन देतात. तर मग काय होतं, राजकुमार म्हणतो, मला ही मुलगी अतिशय आवडली आहे, बाबांना सांगतो. राजा म्हणतो, हो आपण शोधूया, शोधूया. मग तो बूट घेऊन ते शिपाई घरोघरी फिरतात. ज्या कोणाच्या पायात हा बूट व्यवस्थित बसेल त्याच्याशी राजकुमाराचं लग्न होईल. कोणाला अगदी सैल बसत असतो तरी नाही 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 मला बसतोय, कोणाला त्याच्यात पाय जात नस, मला बसतोय, राजकुमाराशी लग्न करायला मिळणार ना, म्हणून मला बसतोय. असे सगळीकडे जात जात शिपाई शेवटी सिंड्रेलाच्या घरी येतात. तिच्या बहिणी पण खूप जोर करून घालायचा प्रयत्न करतात. बूट काही त्यांच्या पायात जात नाही. सिंड्रेलाची पाळी येते. इतका परफेक्ट बसतो, ती शिपाई पण खुश होतात. आपल्याला हवी ती मुलगी सापडली. मग ते राजाला जाऊन सांगतात, की या इथे इथे ती मुलगी राहते आणि अशी. सिंड्रेला आपली दिसायला सुंदरच असते. मग राजकुमार, विल यू प्लीज मॅरी मी, असं विचारतो. आता काय सावत्र आई तर नाही म्हणणार, पण ती पण हो म्हणते. जाऊ दे, राजाच्या घरात आपली मुलगी जाते म्हणजे आपल्यालाही काहीतरी चांगलं चुंगलं सगळं मिळेल. स्वार्थी असते ती, स्वार्थीच राहते शेवटी. मग सिंड्रेलाचं आणि राजकुमाराचं लग्न होतं. सिंड्रेलाच्या आयुष्यात जादूही काय ठरतो, तर तो काचेचा बूट. एक तर तो वेगळाच असतो, कोणासारखा नसतो, हो की नाही, काचेचा वेगळा बूट. आणि त्याच्यामुळे तिला राजकुमाराबरोबर नाच करायला मिळतो, त्याच्याशिवाय त्याच्याशी लग्न करायला मिळतं. तिचं भाग्यच बदललं जातं. त्याच्यामुळे ती अतिशय खुश होते आणि मजेत राहते आयुष्यभर राजकुमाराबरोबर. आवडली गोष्ट? चलो बाय बाय, पुढच्या गोष्टीत भेटूया आता.